दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे कशा पद्धतीनं अशा उद्योगांसाठी सरकार पायगडा आहे. एकनाथ शिंदे डेप्युटी सीएम बरं का, याने जे नवीन धोरण काय इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्रातली प्लेग्राऊंड्स, मुलांना खेळण्यासाठी जे प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंड मध्ये 30 ते 40% जागा बिल्डरांना देणार. हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स असे निर्माण करणार आणि मग त्यातून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते परत आमदार खासदार विकत घ्यायला लावणार. मुलांची प्लेग्राऊंड खायची वेळ आली का तुमच्यावरती? काय करतात देवेंद्र फडणवीस? मुलांच्या मैदानावर तुम्ही आता डोळा ठेवताय? काय चाललंय का या राज्यामध्ये? आज तुम्ही मुलांचे प्लेग्राऊंड म्हणजे खेळायची आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवलेल्या जागा घेताय. म्हणजे आमच्या शिवाजी पार्कला तुम्ही 5 स्टार हॉटेल बांधणार? राज ठाकरेंच्या घरासमोर, वीर सावरकरांच्या स्मारकासमोर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर, जिथे संयुक्त महाराष्ट्राचं मुहूर्तमेढ रोवली त्या शिवतीर्थावरती सुद्धा प्लेग्राऊंडच आहे म्हटलं तर. मग तुम्ही एकनाथ शिंदे तिकडल्या 30% जागेवरती कोणत्या 5 स्टारच्या मालकाला, कोण त्यांच्या ठाण्यातला आहे ना एक बिल्डर, कोणती त्यांचा पार्टनर, काय त्याचं नाव, आशर लोढा, यांना तुम्ही शिवतीर्थावरती 30% जागा 5 स्टार हॉटेल देणार आहेत? आझाद मैदान 5 स्टार हॉटेल बांधणार आहात? परतचं कामगार मैदान, नरे पार्क, जांभुरी मैदान, इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पार्टनरशिप मध्ये 5 स्टार हॉटेल बांधणार आहेत. कुपरेज मैदान, कुपरेज, ठाण्याचं सेंट्रल मैदान, गावदेवी मैदान, काय सांगा ना. उद्या वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा जागा जास्त आहे म्हणून 5 स्टार हॉटेल बांधतील हो. त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्रातल्या मुलांना आणि पालकांना मैदान वाचवण्यासाठी तुम्हाला किती खायचं आहे, किती खाणार आहात तुम्ही आणि कुठे घेऊन जाणार आहात तुम्ही? कशा करता चाललंय सगळे? तुम्ही आता मुलांच्या मैदानापर्यंत आलेला प्लेग्राऊंड, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रधानमंत्र्यांचं न खाऊंगा न खाणे दूंगा हे धोरण महाराष्ट्रात लागू नाही असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मिळून खातायत हे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय. जे सुरजागडच्या खाणी संदर्भात मी आता बोललो तेच मी इथे बोलतोय. ही कसली पॉलिसी आहे, कसलं धोरण आहे, काय आहे? उद्या माझ्या घरासमोर लहानसं हे आहे, जागा आहे, हे घेतील नाही म्हणजे इथे 5 स्टार बांधा. बरोबर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.